याच्यासाठी मग शेतीचं पाणी असेल, नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल, याचं नियोजन नेहमीच करायचो. त्याच्यामुळे ह्याही वेळी प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. एका बाजूला ताई पाण्याचा विषय गंभीर होत चाललाय, तर 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे शहरात अक्षरशः पाणी तुंबलं होतं. मग एका बाजूला पाणी टंचाई आहे तर दुसऱ्या बाजूला पाणी तुंबतंय. कुठेतरी टाउन प्लॅनिंग आणि महापालिकेचा कामाचा अभाव वाटतोय. नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात. त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले आहेत, सातत्याने वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलत आहेत. त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन रेड लाईन याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही. आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेन करून करून थकलो. याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं. आणि माझं त्याचं पुणेचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेंशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यात ह्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे. आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला. तेही मला म्हणाले की काळजी करू नका. कलेक्टरही म्हणाले मला की काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतो आहे. आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे. आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे. आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे. संदर्भातला प्रश्न आहे, अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे, तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाहीये, एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे, तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार असता, स्वतः प्रचार करणार आहे का बारामतीत? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे. त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. नाही, मला वाटतं रोहित दादांची काल आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली की काँग्रेसच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. नाही, बघा आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं. पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केला. मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एक तर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, ह्याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते. त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही. रोहित दादांनी प्रदेशाध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावरती प्रदेशाध्यक्षांनी चिनीथलांना फोन लावला. चिनीथला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे, काँग्रेस मग माघार घेईल का? मला माहिती नाही. मला आत्ता तरी ह्याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे. पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण अनेक पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणीही उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातनं अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढत आहेत, काल लोकशाहीच्या क्रॉसफायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाही आहे, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही आहे, कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या तपासाबाबत? नाही, एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे
की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं. आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? अशोक खरात यांच्या बद्दल दमानी यांनी सांगितलंय की दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आता बाबाजीला पण निमंत्रण दिलं जातं आणि दादांवर फोटोवर पण जिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर दमानी यांनी? हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया ह्या एक जबाबदार भारतीय आहेत. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही, न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे ह्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि माझी अंजलीताईंना विनम्र विनंती आहे, ते आहे बघत असल्या तर, की अंजलीताईंनी ही सगळी माहिती ही सरकारला दिलीच पाहिजे. आणि जी काही SIT वगैरे ह्याच्यात केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. तिथे तुम्ही प्रचार करणार का आणि कोणासाठी करणार? अर्ज जर माघारी घेतला नाही तर काँग्रेसने? आत्ता इथे पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का रेनकोट घालणार, याचं उत्तर माझ्याकडे आता नाही. नाशिक मधलं एक लव जिहादचं प्रकरण समोर आलेलं आहे. एक IT कंपनीत हे सगळं प्रकरण समोर आले. धर्मांतराचा विषय आहे. 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, 5 आरोपींना अटक केली. मात्र सातत्याने नाशिक आणि राज्यात लव जिहादचे प्रकार समोर येतात. हे दुर्दैव आहे की नाशिक हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे, कुसुमाग्रजांचा जिल्हा आहे. त्याचबरोबर आज सगळ्यात कष्ट करणारे शेतकरी, कांद्याची शेतकरी, आज सह्याद्री ॲग्रो जे तुमच्या सगळ्यांकडे दाखवतं, तो नाशिक जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा. पण दुर्दैव आहे की सातत्याने त्या जिल्ह्याची काही लोकांमुळे आज बदनामी होते. त्या बोंधू महाराज कोण होते ते, त्यांच्यामुळे तर फक्त नाशिक जिल्ह्याची नाही, महाराष्ट्राची नाचक्की झाली. दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा गेल्या काही दिवसात मी पार्लमेंटला गेले, प्रत्येक जणांनी मला खरात भोंदू बाबाबद्दल चेष्टा केली आहे माझी. आणि म्हणले, अरे तुम्हारे महाराष्ट्र में सुप्रिया क्या हो रहा है. म्हणजे इतकं वाईट वाटतं की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्हाला सार्थ अभिमान आहे की जेव्हा जेव्हा या देशात क्रांती झाली, सामाजिक परिवर्तन झालं, ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालं. आणि देशाला दिशा द्यायचं काम त्यामुळे अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असूनही इतर राज्यामध्ये FIR झाला, मात्र महाराष्ट्रात तो FIR होत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. बारामतीची जागा अपघातानं रिक्त झाली असंही सुळे म्हणाल्यात.
त्यामुळे काँग्रेसनं पोटनिवडणूक लढू नये असं मी ठरवू शकत नाही, असंही सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास नीट होत नाहीये, याबाबत सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. रोहित पवारांना FIR दाखल करण्यासाठी कर्नाटकात जावं लागलं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.